सुंदर असेल या भावनेतून त्यानंतर आपला जो ही आपली ओळख असेल आणि आपली भावना असेल मी रांगायचा रांगाळा माझा. जेव्हा आपली भावना होईल मी गाव माझं आहे, हे गाव माझं आहे, तर तिथे आपलं आपोआपच तिथे आपलेपणा येईल. या विचारानं आपण इथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण गाव हे विकसित व्हावं, शांत व्हावं, आपापसामध्ये प्रेमानं संवादानं त्याच्या समस्येची सोडवणूक करणारे व्हावं, असं सुंदर व्हावं, स्वच्छ सुंदर हरित आणि संगताचं गाव व्हावं या उद्देशाचे हे मुद्दे होते. त्यातला सर्वात पहिला मुद्दा होता तो म्हणजे शिक्षण. त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी वाचलं का ऐकलं पण असेल की शिक्षण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. या काळामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर आपल्या पुढच्या पिढीला जर घडवायचं असेल तर शाळेमधलं शिक्षण महत्वाचं आहे. त्याप्रमाणे उच्च शिक्षण देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्या गावातील शाळा अधिकाधिक शाळेतून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, याच्यासाठी आपल्याला कसं सोयीस्करित्या कामकाज करता येईल हा त्यातला एक भाग होता. त्याचप्रमाणे शाळा बोलकी करण्यासाठी जसं आपण आपला विकसित रांगाळा हा जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपण काल जे देवरी तालुक्यामध्ये लातूरमध्ये ते एकंदरीत गाव बोलकं केलं, शाळा बोलकी केली. त्यातून त्या मुलांना या ओट्यावरती जर भूमिकेचे प्रमेय शिकायला भेटलं, इथं जर महाराष्ट्राचा भारताचा जगाचा नकाशा शिकायला भेटला, इथं जर कुठल्या कोपऱ्यामध्ये कुठल्या सायंटिस्टनं कुठलं जर संशोधन केले ते जर त्याला पाहायला मिळालं, त्या कोपऱ्यामध्ये जर त्याला इतिहासामध्ये कसे पराक्रम झाले कसे घटना आहेत हे जर त्याला शिकायला मिळालं पाहायला मिळालं तर त्याचा फायदा आपल्या सर्वांनाच होणार आहे. त्या मुलांना होईल, त्याला शिकायला भेटेल. कारण की आपण जर तेच पाहत राहिलो तर साहजिकच आपली मुलं चांगली असतील. त्यामुळे आपण आपलं गाव तर शाळा तर बोलकी करू. जर तुम्हाला सर्वांचं सहकार्य असेल आपण गावाच्या भिंती देखील शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी माहितीसाठी बोलक्या करू शकतो. त्यातून आपल्या मुलांना फायदा होईल. त्याच्यामध्ये काही शाळेमध्ये जसं शाळेचे विषय असेल, कृषीचे विषय असतील, शेती संदर्भाने माहिती असेल ती देखील शास्त्रीय माहिती आपण त्याच्यावर लावू शकतो. याचा आपण विचार करावा. हे तुम्हाला सर्वांना मुद्दा पटतो का? पटत असेल तर हो म्हणायचं किंवा हातावर करायचं, मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. भले ते आज होणार नाही, एका दिवसात होणार नाही, काही महिन्यात होणार नाही, पण आपण सर्वांनी जर प्रयत्न केला ते होईल. इथे एक एक मुद्दा घेणार आहोत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं होकार हो म्हणलं तर आपण पुढे जाऊ. एक मुद्दा योग्य वाटतं की काही तुम्हाला चुकीचं वाटतं ओके पुढं. दुसरा मुद्दा स्वच्छ सुंदर व हगंदरी मुक्त गाव. हे पहा आपण अतिशय चांगल्या गावचे अतिशय चांगले माणसं आहोत. रांगाळा गाव हे खूप चांगल्या माणसाने ओढलेलं आहे आणि आपल्या गावाचा खूप नैतिक आहे की आपलं गाव हे अतिशय हुशार माणसांनी ज्यांच्या इतिहासामध्ये आणि हे बाहेरगावी देखील खूप चांगले काम करतात असे आपलं गाव आहे. तर या गावामध्ये जर आपल्या जर सर्व स्वच्छता असेल, प्रत्येकाने जर शौचालय वापरला तर आपले जे 2 रस्ते आहेत आणि इतर सर्व रस्ते त्या रस्त्याच्या कडेला जर आपण झाडं लावली आणि त्या झाडाखाली जर आपण जेवायची व्यवस्था करू शकलो, की आपल्याला वाटलं की त्या झाडाखाली आपण स्वच्छतेने बसू शकतो तर किती आनंद होईल आणि याचा फायदा आपल्यालाच होईल. आणि अशक्य नसतं, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण ठरवलं तर नक्की होतं. तर हा एक विचार होता. त्याच्यामध्ये जर आपण स्वच्छता नाल्या तर सर्व स्वच्छता ठेवल्या आणि त्यातून जर स्वच्छ झालं तर आपल्याकडे डेंग्यूची साथ होणार नाही, चिकनगुन्ह्याचं प्रमाण होणार नाही आणि इतर मलेरिया कोलेरा यासारखे रोग होणार नाहीत, ज्यातून आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल. आणि महत्वाचं म्हणजे एक जर दवाखान्यात जायचं झालं तर नाही म्हणलं तर 500 रुपये लागतात. तर एका दवाखान्यात 500 रुपये लागतात, ऍडमिट झालं तर 3-4 हजार रुपये लागतात, परवेला गेलं तर 10-15 हजार रुपये लागतात. तर ते आपले वाचू शकतील आणि तुमच्या आपल्या सर्वांच्या घरातील लोक बिमार पडतात. माता भगिनी या इकडे जागा आहे, सर्वांनी कुणीही जायचं नाही, सर्वांनी यायचं परत इथे यावं बसा. तर हा विचार आहे, हा तुम्हाला पटतो का? बोला. एका बांधवाने तुम्ही नाही बोललो तर काय होणार नाही, बोलावं लागेल आपल्याला. हे आपल्यासाठी पटत असेल तर हो म्हणा मोठ्या आवाजात. ठीक आहे. तिसरा मुद्दा हरितगाव. हरितगाव हिरवगाव असावे, आपले दुतर्फा झाडं असावीत, आपल्या शेतामध्ये वानराचा त्रास आहे मला पण माहित आहे, परंतु त्यातून काही पर्याय करून जर आपल्याला आणखी गाव हरित करतात असेल, स्वच्छ करत असेल ते करावं. चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. माझं तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की हे पहा अभ्यासिका अतिशय महत्वाची. जसं आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला जो मंदिरात गेल्यानंतर आपल्याला काय की देव दिसतो असं आपण म्हणतो, किंवा कुठल्या याच्यात गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष गेल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते. त्यामुळे आपण आपले जे लहान मुलं आहेत, कॉलेजमधले मुलं आहेत,
आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी आपण किती श्रीमंत असलो तरी घरी रूम असेलच असं सांगता येत नाही स्वतंत्र. रूम असली तरी तिथं काहीतरी आवाज होतो. घरातले आपले कोणतरी पाहुणे रावणे येतात, घराची आई आपली काहीतरी स्वयंपाकासाठी आवाज येतो, टीव्ही चालू असते. इतर कारणामुळे घरामध्ये एकसारखा मुलगा बसत नाही. जर समजा या मंदिराच्या हॉल सारखा जो हॉल असेल, त्या हॉलच्या कडेला आपण जर टेबल खुर्च्या टाकल्या मुलांना आणि तिथं जर मुलं अभ्यास करत बसली, तिथं फक्त त्यांनी वाचन करावं, पुस्तकाने वाचन लिखा. त्याच्यासाठी आपण आपल्या गावातील जे रिटायर झालेले शिक्षक आहेत ते देखील त्यांची स्वयंसेवा देऊ शकतात की त्यांना फक्त शांततेने ठेवण्यासाठी. मुलीसाठी वेगळा हॉल, मुलासाठी वेगळा हॉल. तर कल्पना करा की जर घरी तो मुलगा 1 तास अभ्यास करत असेल तर इथं बसल्यानंतर तो 4 तास अभ्यास करेल. हे तुम्हाला खोटं बोलत नाही, हे काही अवास्तव बोलत नाही, हे काहीही असं शक्य न होणारं बोलत नाही, हे वास्तव आहे. आणि हे केलं तर आम्हा सर्वांच्या पुढच्या पिढीचा फायदा आहे. हे आताच्या तर हे आपल्याला अशक्य आहे का? नाही. आपलं गाव चांगलं आहे तर याच्यासाठी एक अभ्यासिका असावी. आपल्याला शक्य झालं आपण त्यात सीसीटीव्ही बसू शकतो. मुलीसाठी पहिले आपण त्याची अभ्यासिका करू पहिल्या टप्प्यानं, नंतर दुसऱ्या टप्प्यानं आपण मुलासाठी करू. असं तुम्हाला पटतं का? आणि याचा फायदा होईल. आपण दुसरीकडे खर्च करतो तर अभ्यासिका जर आपण केली तर तिथे मुलं वाचतील, आपले मुलं मग चांगले अधिकारी होतील, कर्मचारी होतील, सेवा देतील, शास्त्रज्ञ होतील, कंपन्यामध्ये काम करतील, शेती चांगली करतील आणि त्यांना अभ्यासाची गोडी लागेल. ठीक आहे, हे तुम्हा सर्वांनी जर ठरवलं तर आपण भविष्यात सर्व मिळून करू शकतो. त्यानंतर 5वा मुद्दा क्रीडांगण आणि व्यायामशाळा. हे पहा, कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त मल्ल कुठले आहेत? कोल्हापूरमधले, आपल्या महाराष्ट्रातले. त्यानंतर जर आपण याचा विचार केला कुठला भारताचा, तर पंजाब हरियाणामध्ये सर्वात माणसं मजबूत असतात. का मजबूत असतात? तर ते व्यायाम करतात. त्यांच्या मुलांना लहानपणापासून व्यायामाची गोड लागली आहे. तर मला सांगा, मोबाईलवर खेळण्यापेक्षा किंवा इकडे तिकडे आपण गप्पा मारण्यापेक्षा जर आपल्या मुलांना जर काही चांगलं लाल मातीचं क्रीडांगण असेल, तिथं डंबे, ते पुलं करायचं, छोटे छोटे व्यायाम करायचे साहित्य असले, तिथे रनिंग करायला मुलाला ट्रॅक असला तर मुलं त्या दिशेनं जातील की नाही? जातील ना, जाऊ ना. आज काय जातील, उद्या जातील, काही जातील, हळूहळू वाढतील. त्याचा फायदा होईल. त्यातून आपल्या मुलांचं, आपल्या तरुणांचं शरीर मजबूत होईल. आणि जर तसं मजबूत झालं तर त्याचा फायदा त्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये तर होईलच. तो निरोगी राहील, त्याला आजार पडणार नाही. परंतु तो सार्वजनिक जीवनामध्ये तो पोलीस होऊ शकतो, आर्मीमध्ये जाऊ शकतो किंवा कुठल्याही नोकरीला जाऊ शकतो. तर हा मुद्दा तुम्हाला पटतो का? पटतो का? कोणाला नाही पटत असा आहे का? ठीक आहे. त्यानंतर याचा एक संलग्न फायदा आहे की जर आपल्याला व्यायामाची वेळ लागली तर आपल्याला व्यसनाचं प्रमाण देखील आपलं कमी होऊ शकतं. हा त्यातला एक सर्वात महत्वाचा फायदा आहे. 6वा मुद्दा योगासन व ध्यानधारणा. हे काय बांधवांना की आपल्याला मनशांतीसाठी आपल्याला ध्यानधारणा आवश्यक आहे. जर आपण स्वतःवर लक्ष दिलं तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आपलं मन शुद्ध होऊ शकतं आणि आपलं मन जर शुद्ध झालं, आपलं मन जर शांत झालं तर आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत किंवा आपल्या मनात कशाविषयी भीती आहे ती आपल्या मनात राहणार नाही. तर या बाबी आपण करू शकतो की नाही? त्यासाठी आपण आपल्या गावातला शिबिर येथे घेऊ शकतो. तरी आपल्या गावातल्या ज्या माता भगिनी आहेत त्या सर्वांनी या अवश्य. तुमच्यासाठी श्वेताताई उठवून येत आहेत, त्याचा फायदा होईल, तोटा काही होणार नाही. तर आपण हे ध्यानधारणा जर आपण सकाळी 10 मिनिटं करू शकलो, योगासन करू शकलो तर होऊ शकतो. हे एका दिवसात नाही होणार, हळूहळू. आपण म्हणलं की लगेच उद्या सुरू करू असं नाही, आपल्याला असं अपेक्षित पण नाही, परंतु होऊ शकणार नाही असं होत नाही. त्यानंतर 7वा मुद्दा मार्गदर्शन शिबिर. हे पहा, आपल्या इथे जे तुमच्यासाठी आहे सर्व. हे पहा, मार्गदर्शन शिबिरामध्ये आपलं म्हणणं आहे की बरेच ज्या कृषी संदर्भाने योजना आहेत, त्यानंतर बँकिंग मध्ये बँकिंगचा व्यवहार कसा करावा, पीक कर्ज मिळण्यासाठी आपण कसं तात्काळ काम करू शकतो, त्यानंतर शिक्षणामध्ये रोजगारासाठी कशा संधी आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या रजिस्ट्री कशी करावी, आपले तरुण आहेत की नोंदणी व मुद्रांक शुल्कामध्ये रजिस्ट्री कशी करावी, त्यासाठी काय नियम असतात, काय पाहायला पाहिजे आपण, मध्ये असो, तहसील महसूल मध्ये असो, ग्राम प्रशासन आहे, अशा वेगवेगळ्या योजनांमधले वेगवेगळे अधिकारी कर्मचारी माहिती आपण लोकांना बोलू शकतो आणि आपल्या लोकांना माहिती देऊ शकतो. त्यातून आपल्याला फायदा होईल, ज्ञान मिळेल.
तर तसं शिबिर आपण दर महिन्याला इथे ठेवू शकतो. तुम्हाला चालतंय का? ओके. त्यानंतर बळीराजा महोत्सव. आपलं म्हणणं आहे की आपल्या ह्या गावातील जे चांगले मुले लागलेले आहेत, शिक्षणाला लागू किंवा नोकरी लागू किंवा एखादा व्यवसाय करू किंवा गावातून जे चांगले शेती करतात, जे चांगले शरीराने मजबूत आहेत, अशांना आपण पुरस्कार देऊ. काय देऊ? ज्यानं गावासाठी चांगलं काम केलं, खूप आयुष्यभर केलं, त्याला रांगाला भूषण देऊ. हे की नाही? जो शरीराने मजबूत आहे त्याला रांगाला मल्ल देऊ. हे की नाही? एखादा शेतीमध्ये खूप चांगले कष्ट करतो, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न करतो, त्याला रांगाला कृषी भूषण पुरस्कार देऊ. हे की नाही? असे वेगवेगळे माझ्या माता भगिनी त्यांना वेगवेगळे मा जिजाऊ, सावित्री, रमाई यांच्या नावाने पुरस्कार देऊ. तर ज्या चांगले करतात त्यांच्या हातावर जर पाठीवर जर थाप पोहोचली तर आपल्या आणखी तरुण पिढीला चांगलं होण्यासाठी काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल ना. आणि दिवाळी पाडव्याला काय होतं, इडा पिढा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं जे म्हणतो आपण. तर दिवाळी पाडव्याला आपण सर्व गावातले बहिणी जे आहेत आपल्या त्या घरी येत असतात, त्यांची देखील एकत्र भेट होईल. आणि त्या दिवाळी पाडव्याला सकाळी 9 वाजता आपण हा एक भेटीगाठीचा आणि सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावात जे चांगले झाले, चांगले केले त्यांचा सत्कार करायचा आपण कार्यक्रम करू शकतो. हे तुम्हाला पटतंय का? याच्यात काही चुकीचं वाटतं? तर हा आपण एक बळीराजा महोत्सव, बळीचा की बळी प्रतिपदेला आहे आणि त्या दिवशी सर्व येतात. चालतंय? हा आपण यावर्षी करायचा का सुरू? तुम्हा सर्वांची परवानगी आहे? ठीक आहे. पुढचा विषय होता इच्छा आहे की आपण एकत्र येऊन आपल्या मुलीचं लग्न करावं. आपल्या मुलीचं लग्न प्रत्येकात चांगलं व्हावं अपेक्षित आहे, त्यात काही शक नाही. आपल्या बहिणी आहेत त्या, परंतु एकत्र आलं तर कमी खर्च होईल आणि तो खर्च जर त्यांनी ठरवलं की शिक्षणावर देऊ. जसं आपल्या गावातल्या बऱ्याच मुली डॉक्टर झाल्या, काही वेगवेगळ्या जॉबला लागल्या, खाजगी कंपनी लागल्या. जसं आता श्वेताताई यायला त्यांच्या वडिलांनी स्वप्न पाहिलं, आज ते व्हिडिओ आहे बरोबर. हे जर आपण स्वप्न पाहिलं आपल्या मुलीसाठी तर आपण नक्कीच आपल्या मुली घडू शकतील. तर त्यासाठी जर खर्च सामुदायिक विवाह सोहळा केला तर त्याला खर्च वाचेल आणि तो खर्च आपण शिक्षणावर देऊ शकतो. ही त्याच्या मागची भावना आहे. याच्यामध्ये सर्व एका दुसरीने होईल असं नाही, परंतु तो प्रयत्न असेल. हा मुद्दा पटतो का? माता भगिनी पटतो का तुम्हाला? ठीक आहे. डावा मुद्दा महापुरुषांचे खरे विचार मनामनात घराघरात पोहोचवणे. हे पहा, सर्व जे महापुरुष झाले त्यांनी कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी काम केलेलं नाही, त्यांनी अख्ख्या मानवासाठी काम केलंय, इथल्या मनुष्यासाठी केलंय की इथले आपले मनुष्य सर्व मानव मात्र सर्व सुखी व्हावेत, आनंदी व्हावेत. तर मग याच्याचा जो मुद्दा होता की जे शिव फुले शाहू आंबेडकर, संत गाडगेबाबा आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम या महापुरुषांच्या आपण सर्व गावांनी एकत्र येऊ आणि वैचारिक म्हणजे विचारक आपण त्याच्यामध्ये समजून घेऊ त्या महापुरुषांनी काय काम केलं आणि आज त्यांना काय अपेक्षित असतं. असे कार्यक्रम आपण सर्वांनी एकत्र येऊन करू. हा मुद्दा पटतो का तुम्हाला? हा मुद्दा पटतो का? त्याच्यामध्ये आपण मा जिजाऊ, सावित्री बाई फुले, त्यानंतर रमाई, त्यानंतर आपण कल्पना चावला ज्यांनी चांगलं सायंटिस्ट मध्ये काम केलं स्पेस रिसर्च मध्ये, तर त्यांचा देखील आपण छोटेखानी कार्यक्रम घेऊ शकतो ज्यातून आपल्या लोकांना, आपल्या मुलांना माहिती होऊ शकेल, ज्या अंगाने ते विचार करू शकतील. त्याच्यानंतरचा मुद्दा होता अधिकारी आपल्या भेटीला. जसे आज 2 अधिकारी आपल्या भेटीला येतात तसंच आपण भविष्यातही चांगले अधिकारी आपल्या भेटीला आणू शकतो. त्याच्यानंतर निर्व्यक्ती रांगाळीकर आपण सर्व सुज्ञात त्यानंतर जे पुढचे मुद्दे क्षेत्रस्थ ते सर्व आपण टाकले, कारण की ते जर झालं तर आपल्या सर्वांचा फायदा होईल, पुन्हा एकाचा फायदा होणार नाही आणि त्यातूनच आपण प्रगतीकडे वाटचाल करू शकतो. माझे गाव माझे योगदान, ज्याची स्वतःहून इच्छा आहे की आपल्या गावासाठी श्रम, वेळ, पैसा काही म्हणजे पैसा आपण इथे काही गोळा करणार नाही. हे एकदम डोक्यातून क्लिअर करा. तर स्वतःहून कोणी द्यायला इच्छा असेल तर ते द्यावं. दुसरं आपण आम्ही रांगाळेकर विकास फाउंडेशन हे आपण हे केले. आम्ही रांगाळेकर विकास फाउंडेशन हे आपण असं केले की आपल्या गावातले जे सर्व सदस्य आहेत ना, जे सर्व महिला, लहान मुलं, मुली, पुरुष हे ते सर्व परिचित सदस्य असतील. आपल्या गावात जन्मलेला मुलगा मुलगी हे त्याचा परिचित सदस्य असेल. त्याचा कोणी अध्यक्ष नसेल, कोणी सचिव नसेल, त्याच्या नावावर डायरेक्ट कोणाकडून रुपया घेतला जाणार नाही. त्याचं एवढंच म्हणणं आहे की माझे गाव माझे योगदान, चला आपण सारे मिळून गाव घडूया. त्याच्यामध्ये एवढंच आहे की आमची ओळख काय,
आम्ही रांगाळकर, आमची भावना आहे मी रांगाळकर रांगाळा माझं, आणि आपलं ध्येय आहे त्या विकसित शांत आनंदी शैक्षणिक प्रगत स्वच्छ सुंदर असं गाव बनवणं.